काय श्रीराम, कसा आहे सासा? लय दिवस तुम्ही मिळालं नाही मला. मग आता आलो ना भेटायला. व्हॉट्सअप गाईज, कसा तुम्ही सगळे? वेलकम टू माय न्यू व्लॉग. तर गाईज आता ना जस्ट मी घराबाहेर पडलो बघा. आता टाईम पण बघा 6:50 झालेत. मी आता ना परत मुकाई चौकमध्येच आलो. इव्हिनिंगच्या टायमिंगला आलो, कारण सकाळी तुम्ही बघितलं ऊन किती भयानक असतं. आणि आता जे मी आलो ना मुकाई चौकमध्ये, इथे तुम्ही बघू शकता पूर्ण ना स्ट्रीट एरिया हा मी आज कवर करण्याचा प्रयत्न करतोय. रात्री ना इथे एवढी गर्दी होते ना, आता सकाळपासून तर कोणी येत नाही. दाबेली वगैरे सगळे इथं मिळते बघा. काका दाबेली कितीला आहे? 20 रुपये. 20 रुपये ना. इथे बघा आता यांनी दाबेलीचं पूर्ण ओपन केलेलं आहे. 20 रुपयाला एक दाबेली आहे. आत्ता वाजले बघा 6:56 आणि इथे ना एकदम फ्रेश दाबेली मिळते बघा, म्हणून मी इथे थांबलोय. काका आपल्याला एकदम फ्रेश दाबेली इथे बनवून देणार आहेत बघा. फुल प्रोसेस मी तुम्हाला दाखवतो इथनं. आत्ता या टायमिंगला ना एवढी गर्दी असते ना या पूर्ण स्ट्रीट पॉईंटवरती, म्हणूनच मी पण आता इथे आलेलो. बघा यांचं पूर्ण एकदम स्वच्छ आहे एकदम, हो ना काका? एकदम स्वच्छ आहे तुमचं, उलट छान वाटलं बघून. हां बरोबर आहे. काय काय ठिकाणी स्वच्छता नसते एवढी. बघा काकांकडे एवढं भेटतं, दाबेली, सँडविच. तुम्ही कधी आलात तर नक्की इथनं व्हिजिट करू शकता. हे मेन बॅटर आहे दाबेलीचं, मेन. गॅस सिलेंडर मिळतो का तुम्हाला? एवढा प्रॉब्लेम चालू आहे सध्या सिलेंडरचा. बंद झाले ना? मग तुमचे बंद का काय थोड्या दिवसात? मग बंद करणार? मग काय सिलेंडर नसल्यानंतर काय करणार? दाबेली रेडी झाली बघा 2च मिनिटामध्ये. झाली बघा आपली दाबेली रेडी. चला थँक्यू काका, येतो. घेतली बघा इथनं आपण आता एक मस्तपैकी दाबेली पार्सल घेतलेली आहे. आता इथनं बघू समोर अजून काय काय आपल्याला मिळतं. मी तुम्हाला व्यवस्थित दाखवण्याचा प्रयत्न करतो इथनं. गाईज परत बघा नेहमीप्रमाणेच आपल्या मुकाई चौकमधला ट्रॅफिक कसला मस्त जाम झालेला आहे. रोजच इथं असलाच ट्रॅफिक जाम होतो. आणि ना या साईडला बघा तुम्हाला ना इथे अर्धे चाट सेंटर चालू दिसत आहेत, अर्धे ना बंद आहेत. कारण ना तुम्हाला तर माहिती आहे ते सिलेंडरचा प्रॉब्लेम झालेला आहे, म्हणून अर्धे बंदच ठेवलेले आहेत. तरी या साईडला बघा थोडेफार असे छोटे छोटे स्टॉल चालूच आहेत. जोपर्यंत गॅस सिलेंडर आहे ना तोपर्यंत ते बनवत आहेत. जेव्हा संपेल तेव्हा संपेल. इथे पण सेमच होतं बघा दाबेली हे. तर गाईज मी परत इथे एकदा थांबलो. इथे ना मंचुरियन फ्रेश एकदम गरमागरम मिळते बघा, त्यासाठी इथे मी थांबलेलो. एक प्लेट कितीला मंचुरियनची? 25 रुपये. 25ला एक प्लेट आहे बघा, एकदम फ्रेश मिळते. तुमचा गॅस नाही संपला का? गॅसचा प्रॉब्लेम खूप चालू आहे ना. ज्यांचे ज्यांचे गॅस आहेत बघा सिलेंडर, त्यांचे चालू आहे स्टॉल. तुमचं बॅटर बघा यांनी ऑलरेडी किती मोठं बनवून ठेवलेलं आहे. गाईज यांचं सुद्धा ना मुकाई चौकमध्येच आहे बघा. तुम्ही जर कधी आले ना नक्की इथं व्हिजिट करू शकता. एकदम फ्रेश बनवतात बघा ते. मी आता जे समोरनं फिरत आलेलो ना, पूर्ण अर्धे बंद आहेत स्टोर. सिलेंडरमुळेच अर्धे बंद ठेवलेत.
अभी होने वाले हैं और दोन दिन की बात है. तुमचं 2-3 दिवस त्यानंतर बंद. गाईज या साईडला मुकाई चौक बघा पूर्ण कसं भरलं ट्रॅफिक. अर्धा तास झाला हा ट्रॅफिक असाच लागून आहे बघा. पूर्ण अर्धा तास झाला कंप्लीट. गाईज बघा परत ना आपण आता आठवडी बाजारमध्ये आलोय. आता ना तुम्हाला दाखवतो आपल्याला भेटायला कोण आले बघा. कोण नाही तुम्हीच ओळखा. काय श्रीराम कसा आहे सासा? लय दिवस तुम्ही मिळाला नाही मला. मग आता आलो ना भेटायला. तुला काय गिफ्टच नाही आणलं पण. हा? तुला काय आणलंच नाही मी सोबत. नेक्स्ट टाइम आणतो. चालेल. पप्पा कुठे आहेत? आता तू येणार परत व्हिडिओमध्ये चेक कर. हा मोठा झाला रे पण तो आता. बघतो ना आपले व्हिडिओ तू नक्की. हा नक्की होतो. येतो नक्की येतो तुझ्याकडं. आलोय बघा इथे. हे आपले काका आहेत. यांच्याकडनं मी नेहमीच घेतो उलट. बघा इथे यांच्याकडे फ्रेश आज भाजीपाला मिळतो ना म्हणून मी आलो यांच्याकडेच घेण्यासाठी. आणि हा बाजार बघा किती मस्त भरलेला आहे आज. या लाईनमध्ये बघा पूर्ण ही लाईन भरलेली आहे. आणि ते टाईम पण बघा 8:45 झालेले. थोडा लेट झाला मला. काकांकडनं ना नेहमीच आपण बाजार घेतो. आज पण मी त्यांच्याकडेच आलोय. काय बरेत काका? तुम्ही पण व्हिडिओमध्ये बघा दिसणार. तुम्ही पण चेक करा नंतर. कसे आहेत बटाटे वगैरे कसे आहेत? 20 रुपये किलो. आणि कांदे 15 रुपये किलो. हे बाकी कसं आहे? पत्तागोबी. आता मी एक एक व्यवस्थित जरा घेतो यांच्याकडनं. या साईडला वांगे बघा किती फ्रेश मिळत आहेत. एकदम काटेरी वांगे आहेत. काका वांगे कसे? 20 रुपयाला पाव आहेत बघा. किती फ्रेश आहेत वांगे. मी पण एक पाव घेतो इथनं. बघा किती फ्रेश आहेत. गाईस आता टाइम बघा 9 वाजत आलेत. यांचे तरी पण वांगे बघा एकदम फ्रेश आहेत. काकाने एकदम सुंदर वांगे इथे ठेवलेले आहेत. त्यांची शेती पण आहे. आपल्याला या म्हणता उलट नक्की येऊ तुमच्याकडे. व्हिजिट करतो नक्की. वांगे खूप छान ठेवले काका. पण तुम्ही तुमच्या शेतीमधले आहेत ना? नाही पण फ्रेश आहेत. उलट आवडले बघा. एकदम काटेरी वांगे. नेक्स्ट टाइम पण तुमच्याकडनंच घेऊन जाईल मी. काकांनी बघा आपल्याला फ्रेश वांगे दिले. चला थँक्यू काका. येतो नेक्स्ट टाइम तुमच्याकडे. चला कांदा घेतला बघा. बटाटा पण घेतला. काका नेक्स्ट टाइम नक्की येतो बरं का. टमाटे वगैरे नाही आहेत ना? नाहीत ना आज? ठीक आहे. 20 रुपये अदरक यांच्याकडे पण बघा फ्रेश आहे एकदम. और 60 रुपये. आठवडे बाजार असतो ना म्हणून बघा प्रत्येकाने किती फ्रेश इथे ठेवलेले. काका बरे आहात का बाकी? बरं ओके. श्रीराम भेटला मगाशीच मला. श्री बोलायला आमचा व्हिडिओ बनवायचा. पाव भाजी खाली. भेंडी कशी आहे काकू? 20ला अर्धा किलो. बँगी कॅसिड आहे. एकदम फ्रेश भेंडी. बाजारामध्ये टाइम बघा किती गेला. 9:15 झाले. पण बाजार पूर्ण घेतलाय बघा. जेवढं मला लिहून दिलेलं ना पूर्ण घेऊन झालेलं आहे. इथनं आता मी डायरेक्ट चाललो घरी. निघालो डायरेक्ट आता. कारण सगळं घेऊन झालेलं ऑलरेडी. गाडी समोर लावलेली आहे मी. अजून काय 9:30-10 पर्यंत तरी हा बाजार इथं कंटिन्यू असेलच. आलोय जस्ट मी घरी आता बाजारामधनं. थोडाफार जास्त काय बाजार नाही केला मी. थोडाफारच केलाय. तुम्हाला दाखवतो बघा काय काय घेतलंय. तर या साईडला बघा आता तुम्ही ना टमाटे कांदे म्हणजे एवढं काय नाही. थोडंफार काढून ठेवले आता फ्रीजमध्ये. पण वांगे बघा आज एवढे सुंदर भेटले ना. खरंच मस्त काटेरी वांगे आहे. करू ना मस्त भेटले ना. पण याची मसाल्याची भाजी करू मस्त उद्या आपण आता स्पेशल मसाल्याच्या पण वांग्याची भाजी बनवूया. काटे आहे त्याला. नाही वांगे खरंच एकदम फ्रेश आहेत बरं का. खूप मस्त आहे.
तर गाईज आपला ब्लॉग ना आता मी इथेच थांबवतोय. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. थोडा जरी आवडला असेल ना तर एक लाईक करा. चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया तसेच एक नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.